पल्लवी, ए पल्लवी, पल्लवी. आजा आलास मी. तू काढलं का पंक्चर? काढलं की दोघतीत लावलं सायकल. अरे पंक्चरचे पैसे तर घेऊन जाऊ का? किती आरडा ते मी गेलास निघून. इधर पंक्चरचे पैसे. नको उगच, कशाला उगच. नग म्हणजे आता सायकल माझे म्हटल्यावर पैसे बी मीच देणार की नाही? तू बी माझीच आहेस की. म्हणजे तू आपण जवळचेच आहो की सगळे. तू असं तूच म्हणालतीस की सकाळी. मग आपल्या माणसाकडून कशाला पैसे? असं होय. पण ती पंक्चरवाला पण तुझ्या जवळच आहे की त्याने घेतले असतील की पैसे तुझ्याकडून? नाही, ती तर आपला मित्रच आहे. असं बरं. बरं जाऊ का मग? जा की. चहा तर पिऊन जा की. नको, आता त्याच्या वाट बघत बसले. जातो मी. बरं जा मग. आजा काय बोलायचे का तुला? ती काय नाही, ती आपलं काकू आहेत का घरी? हाय की. का रे? काही नाही, असंच चल. जातो मी. बरं पल्लू, बोल की राजा. ती एकच पंक्चर होतं बरं का. बर. कसं बोलू आता हिला? कसं सांगू तुझा प्रेम? कसं सांगू? ऐक पल्लू, ऐक ना. बोल की आजा. ते तू प्रेम पिक्चरचं कॅसेट आहे बघ तुझ्याकडं माझं. मग नीट बोल की आजा. किती चाचूर राहिलास ती? कोणतं कॅसेट? ती दिवाना का? हा तेच. ते किती तेवढं मला सचाल द्यायचे. बरं थांब आणते लगेच. वाचलो बाबा. तसंच ऐकून काय बोललं असतो तर काहीतरी वेगळंच होऊन बसलं असतं. बस झालं काय बोललं नाही. आणि तिला जर कळालं असतं ह्याच्याबद्दल असा विचार करतो तर तिला काय वाटलं असतं. वाचलो बाबा. झालं. हे घे. पुस्तक कशाला? मी तुला कॅसेट मागितलं होतं. अरे आजा येड आहेस का तू? तूच घालून दिलतास का नाही कॅसेट पुस्तक मध्ये? आयला विसरलोच बघ मी. असंच होतंय आता. काय म्हणलीस का तू? मी कशाला काय म्हणू बाबा. ते आहे म्हणा. येऊ का मी? चालतंय. येतो. जा मग. जातोस का आता? काय थांबू इथंच मी? जातो. जाऊ का? जा मग आता. जातो. आजा कधी बोलशील रे तुझ्या मनातून? तू किती दिवसापासून वाट बघला आलो. काय भाऊ बोललास का नाही? काय म्हणली वहिनी? नाही भाऊ, मी काही बोलेल. माझी हिंमत तर झाली नाही बोलायची. हॅट, मला वाटलंच होतं तो शिपूट हळू तिचेलच वापस. अरे मी तर काय करू? ती समोर आल्यास मला बोलायची हिंमतच होत नाही. अबे आतापासूनच एवढं बिलास कसं बी आजा? मी बोलतो म्हणला तरी पण नका म्हणला तू. अरे बरं ती जाऊ दे सगळं. पिक्चरची कॅसेट आणलास कधी मला? दरी. आणि तू बी कधी तर देत जा कॅसेट. माझीच घेऊन जातस फुकटचे. वारं पट्या जेव्हा तिकडे कॅसेट देतोस तवा. तुला काय बोलायचं अवघडच झाले भाऊ. काही झालं की त्या पल्लवीलास मध्ये आणलास. हा आता खरं बोलली की कशी आग लागली. राहू दे, जा आता. उघड डोकं खाऊ नको तर भंगार बिंगार डायलॉग मारची लागेल. हा जातो की. जा मग. जाऊ लागलो की मग. जातो. जा रे. तू पण जा. ए आजा आई आजा. अरे बरं आई आजा. आजा मी आवडतो का रे तुला? खरं ग पल्लू, मला तू लई आवडतीस. आवडते तर मग सांगत का नाहीस तू? कसं सांगू? तू माझ्या पुढे आलीस की माझी डेअरिंगच होत नाही बोलायची. का भीतस काय मला? तसं नाही, पण मला भीती वाटते ग. मी जर काय बोललो आणि तुला आवडलं नाही तर? किती दिवसापासून वाट बघला आलो मी. कधी बोलणारस तू तुझ्या मनातलं? बोलायची हिंमत केलं असतो ग, पण जमलंच नाही. आजा आता रात्री मी जात नाही रे तुला बघितल्याशिवाय. तुला बघायसाठी मला सकाळ होण्याची वाट बघावं लागते आणि त्याच्यासाठी आता मला झोपावं लागेल. मग काय नंद्या, काय चाललंय की? तुझं काय बाबा, मस्त आहे. खायचं प्यायचं निवांत राहायचं. माझं काय सांगू बाबा,
आज सकाळपासून तर तिला बघितलं बी नाही बघ. आता कस काय म्हणजे अरे आज मकर संक्रांत आहे आणि कॉलेजला सुट्टी. काय तिच्या घरी जाऊ असलं काय बी सांग नको. सच्च्या बी असंच काय बी सांगते. थांब तुला अजून चारा टाकतो हा. अयो मेलो या. कोण आहे रे? अबे आजा मी आव सच्या. अबे सच्या आज मकर संक्रांती लोक तिळगुळ खाते आणि तू आज शेणच खाल्लास. ए आजा तोंड धुवायला पाणी दे हा. जास्त बोलू नको पुन्हा. तिथं पाणी आहे धू. सगळं तुझ्यामुळे झाले. सगळं रोज तोंडात भाजी खात असंच आज शेण बी खाल्लास. सगळं तोंडात गेले बेशे राजा. मकर संक्रांतीचं काय काय खावाला मला. आजा हे सगळं तुझ्यामुळे झाले. सगळे शेण माझ्या तोंडात गेले. माझ्यामुळं मी का तुला आमंत्रण दिलं तो का ये शेण खायला म्हणून. ए बरं जाऊ दे ते सोड. लवकर कपडे घाल आपल्याला जायचे. पटमन जा. कुठं बे? चल तुला सांगतो तुझ्यासाठी सरप्राईज आहे. चल चल. अबे ते सरप्राईज नसते सरप्राईज असते. हा बरोबर ती काही असो. चल लवकर लवकर कपडे घालून ये जा. थांब आलोच. अरे आईला सगळं तोंडामध्ये शेण गेले. अंगाला पण लागले रे बाबा. आजाच्या तर कपडे बदलून येतो. आजा लवकर येतोस तर. अबे सच्या कुठं चाललास? अरे घरी जाऊन येतो. कपडे बदलून येतो. थांब मग मी येतो. मी काय करू? तू पण येतोस का? चल मग लवकर. सच्या सच्या कुणाला उडकुलास बी तू? थांब की जरा सांगतो ना. तू चल लवकर. कशाला आणलाय चिलबरीचं? चल. इथं आहेत होय. आजा ए आजा. आईला एक फुकणीचं. आईला आजा बस झालास खरं. मी केव्हापासून तिथं तुला हुडकाला आणि तू इथं बसलास खरं. अरे कुठं जायचं ती तर सांग. उगा तुझ्या मागे फिरू का म्हशीच्या शेपटासारखं? अरे तू इथून उठ तर आधी. चल सांगतो. अरे चल रे भावा. चल लवकर. आजा आईला आजा ही तर आपल्याकडे चूल आलेत. आईला आजा ही तर आपल्याकडे चूल आलेत. काय बे? अरे त्या तिघी जणी आपल्याकडे चूल आलेत. मला बी तसंच वाटलं रे. मग आता मग आता काय? चल लवकर येतो. हे नाही नाही थांबी कुरड्या. मग वेगळं काहीतरी होऊन बसेल बे. चल थांबे बिकुरड्या. चल तिकडे जाऊन बघू काय होते. नको बा अरे काहीतरी चल वेगळं होईल. चल चल चल. त्यांनी पण येऊ लागले. आजा तू इकडं कस काय? मी काय नाही सच्याच्या म्हशी हरपायला तेवढं काय आलतो. म्हशी आणि मंदिरात. बरं राहू दे. आकर कशाला? आतर कर. आज संक्रांत राय तिळगुळ नका का? धर की मग. अच्छा आपलं तिळगुळ दे रे. अरे आपण तर तिळगुळ आणलो नाही की. विसरलास का घरी? तुला तिळगुळ सांभाळता येईल म्हशी कसं सांभाळची? राहू दे. विसरला असेल त्या म्हशीच्या नादात. आमची बी घ्या.
जाता आम्ही. बल्लू अरे भाऊ तुझ्यासाठी काय बी पण तुला कसं माहित पडलं आजीकडे येणार आहे मग? अरे सकाळी मी तुझ्याकडे येऊ लागतो तर मला तिनं रस्त्यात भेटली आणि म्हणली आजीला मंदिरात घेऊन ये. असं होय. हा मग बरं चल मग आता कुठं? म्हशी उडकायला. फुकणीच्या माझ्या म्हशी उडकतो सोबे. काय मग आता काय विचार केलास? कशाचा बी? आईला कधी कधी कनी तू लय बालिश बुद्धी असल्यासारखं करतोस बघ. तू लय शहाणा आहेस. बोल पुढे बोल. अरे वहिनीबद्दल म्हणला कधी बोलणार तुझ्या मनातलं? अरे काल मंदिरात बघून सगळं सांगा वाटलं तर तिला बघून सगळं विसरून गेलो. हो गाजा आता का उशीर करू नको ग. तू तुझ्या मनातलं बोलून टाक. मला पण माहित आहे तिचं तुझ्यावर लय प्रेम आहे. नाही तर काल तुला बोलवली असती का मंदिरात भेटायला? अरे पण तिच्या मनात तर ती का सांगत नाही रे? अरे राजा ती पुरी आहेत पुरी. एखादी जीव देते पण कधी येऊन स्वतःच्या मनातलं सांगत नाहीत. आपल्यालाच पुढाकार घ्यावा लागतंय. तुला कसं सांगू तुम्हाला काही भेटणार? तूच काय तर आयडिया सांग. हा बाबा मला काय कळतं ह्याच्यातलं? असलं भंगा डायलॉग मारायचं कळतंय का? हे बरं थांब रे बाबा सांगतो. थोडं विचार करू द्या आणि तू पण थोडं डोकं लाव. आजा एक नंबर आयडिया सुचल्या बघ. आपण एक काम करू. आपण लातूरला जाऊ आणि एक नवीन पिक्चरची कॅसेट आणू आणि ती जाऊन तू वहिनीला दे आणि तुझ्या मनातलं पण सांगून टाक. त्यानिमित्तानं तुझी डेअरिंग तर होईल बोलायची. अरे पर हार बीर काही नाही. आयडिया एक नंबर भारी आहे आणि तू दिलेली सगळी कॅसेट पण बघते किती ना. चल मग उठ लवकर. कुठं? कुठं म्हणजे पिक्चरची कॅसेट आणायला. आत्ता? आता कर मग म्हातार झाल्यास. अरे आज तर कॉलेज आहे की उद्या जाऊ की. काय उद्या बिद्या काय नाही असलं. कल करायचं आज करायचं आता. चल उठ लवकर. अरे पण पैसे नाहीत माझ्याकडे. अरे भावा मी आहे की. चल तू फक्त चल. पल्लवी ए पल्लवी. आजा तू कुठे गेलतास रे? दुपारी कॉलेजवरून येताना बी दिसला नाहीस. मी होय तुझ्यासाठी कॅसेट आणायला लातूरला गेलतो. खरंच? आजा तू का नाही जगातला सगळ्यात भारी आजा आहेस बघ. तू माझ्यासाठी नवीन नवीन कॅसेट आणतोस पण मी आत्तापर्यंत तुझ्यासाठी काहीच केलं नाही बघ. मला कसं काही बी नको ग तुझ्याकडून. तू फक्त अशीच हसत राहा. बरं पल्लवी तुला एक सांगायचं होतं. बोल की. ठिकाणी काय राजा? काय नाही आवाज पुस्तक द्यायला आलो. तू काय आणलं? औषध आणला रे. हो. इंद्रियल आणला. का थांबलायस? काय नाही चल लेट जा. जातो जातो. वैशी तू काय आणलीस ग आज डब्याला? भाजी भाकरी आणलो. किती कडू आहेस ग? इसरलेच की देवीला निवद दाखवायचं. हे धर डबा आणि काय घ्यायचे ती घे. पल्ले तू बी दाखव ग देवीला निवद. पल्ले दाखवतीस का आता? पल्ले पल्ले. काय ग बोल की. अगं लक्ष कुठं आहे तुझं? वैशे आजाचं माझ्यावर प्रेम आहे तर मग त्यानं का बरं सांगत नसेल ग मला? अगं येडा माय तुझं बी त्याच्यावर प्रेम आहे की. तू तर कुठं सांगलायस आणि त्यानं जर तुझी सांगायची वाट बघत असेल तर? मला बी तसंच वाटलं बघ. आणि असं बी आजानं सांग असं काय आहे का? तू बी त्याच्यावर प्रेम करतेस की. तू बी सांगून टाकू शकते सगळं. पण कसं सांगू त्याला? तोंडानं. पचकलीस का? कसं सांगायचे ते तू ठरव. जसं सांगायचे तसं सांग. आजच सांगायचं. आज? हा मग बघते.
बघते बिकते काही नाही, आजच सांगायचं. बरं सांगते, जेव आता. ए अजय, अजय, बाबू अजय, जावा अजय जावा, बघा काय म्हणतात वहिनी. हा बोल की, काय काम होतं का? ती तू काल दिलेला कॅसेट घेऊन जा की. का ग, आबा काय म्हणले का तुला? अरे नाही, आबा काय नाही म्हणले, ती सच्याला बी द्यायचं असते की तुला कॅसेट, म्हणून म्हणलं घेऊन जा. आणि तसं बी मी बघितलंय ते पिक्चर. असं होय, बरं संध्याकाळी येतो मग. हं? काय म्हणल्या वहिनी? काय नाही, संध्याकाळी ये म्हणली. कशाला? कॅसेट नेला. असं होय, तुला काय वाटलं? मला वाटलं राहू दे, काय तर भंगारच बोलते. बरं राहिलं बाबा, चल तू. पल्लू, ए पल्लू, काय आहे? ती अभ्यास पुन्हा कर. जेव्हा ये आधी भाकर भाजलंय. नको, मला आता जेवते पुन्हा मी. प्रिय अजय, प्रिय आजा, आज तर मी तुला आजाच म्हणत आलो आणि मला आजाच म्हणायला आवडते. तुला माहिती आहे, मी जेव्हा जेव्हा अजय देवगणचे पिक्चर बघते हो, तेव्हा तेव्हा त्याच्या जागी मला तूच दिसतास. आता ती का बरं दिसतास ती मला माहीत नाही. तू माझ्यासोबत असलास की मला कशाची बी भीती वाटत नाही बघ. मला लई दिवसापासून तुला एक गोष्ट सांगायची होती, पण हे सगळं तुझ्या पुढे येऊन सांगायची हिंमतच नव्हती, म्हणून ही चिठ्ठी लिहून आलो. आजा, मला तू लई म्हणजे लई आवडतोस बघ. माझं प्रेम आहे तुझ्यावर. मला तुझ्यासोबत राहायला लई आवडते. तू माझ्यासोबत असलास की मी घरचं सगळं टेन्शन विसरून जाते बघ. तुला बघितल्याशिवाय मला करमतच नाही. मी तुझ्याकडून कॅबर कॅसेट घेते माहिती आहे का तुला? त्या कॅसेटच्या निमित्तानं तर का होईना तुला बघायला भेटेल म्हणून. तू माझ्याकडे बघावं म्हणून काय काय करते मी. रोज तुझ्यासाठीच सजते की रे मी. त्या दिवशी मंदिरात तुझ्यासाठी चालते, तुझ्यासाठीच तर त्या दिवशी साडी नेसले होते मी. आजा, मला कायम तुझ्यासोबत राहायचंय र, आणि त्याच्यासाठी लग्न करायचंय तुझ्यासोबत. पर मी तुला आवडते का नाही हेच माहिती नाही. आजा, मी बी आवडते का रे तुला? तुला जर मी आवडत असेल आणि तुझं बी माझ्यावर प्रेम असेल तर उद्या सकाळी 9 वाजता मला गावाबाहेरच्या मंदिरात येऊन भेट. तिथं मी वाट बघते तुझी. तुझीच पल्लू. पल्लवी, हे पल्लवी. आजा, आलास तू? थांब, कॅसेट आणते. ही तर कॅसेट. आणि तू बघितलास का पिक्चर? नाही का अजून. का तुला आवडला नाही का पिक्चर? अरे मला लई आवडला बघ, म्हणून तर विचारायला तू कधी बघणार आहेस पिक्चर म्हणून. बघतो की टाइम भेटला. अच्छा ऐक की, घरी गेल्या गेल्या बघ की पिक्चर. बघतो की टाइम भेटल्यावर. न ग, आता घरी गेल्या गेल्या बघ. बरं बाई, बघतो. एवढं काय आवडलं तुला या पिक्चर मध्ये? पिक्चर लई भारी आहे बाई, मग पण त्यातले गाणे तर लई म्हणजे लई भारी आहेत बघ. सगळ्यात जास्त गाणं कोणतं आवडलं तुला? अरे ती नाही का बघ पार्टी मधलं. ती गाणं मला कसं माहित असेल? थांब, मी म्हणून दाखवू का? छुपाना भी नहीं आता, बताना भी नहीं आता, हमें तुमसे मोहब्बत है,
बताना भी नहीं आता. पल्लू रात्रीच्या वेळेला कसल्या कविता म्हणलालीस ग? थांब आले आई. बरं येऊ काय? आणि ऐक, घरी गेल्या गेल्या बघ बरं पिक्चर. बघतो. येऊ का? काय बी करून त्या कॅसेट मधली चिठ्ठी वाच र. असंच असते ग, प्रेम असंच असते ग.